धुळे जिल्ह्यात मोठी कारवाई। पळासनेरमध्ये 37 लाखांचा गांजा, डोडा जप्त, तिघे अटकेत। शिरपूर तालुक्यातील पळासनेर गावाच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 लगत असलेल्या हॉटेल व धाब्यांवर छापा टाकत पोलिसांनी मोठी अंमली पदार्थ विरोधी कारवाई केली। या कारवाईत तब्बल 37,45,965 रुपये किमतींचा गांजा व डोडा जप्त करण्यात आला। तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली। 18 मार्च 2026 रोजी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पळासनेर परिसरातील काही हॉटेल व धाब्यांवर गांजा व डोडा या अंमली पदार्थांची साठवणूक व विक्री सुरू आहे। या माहितीच्या आधारे त्यांनी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांची परवानगी घेत छापा टाकण्याची कारवाई हाती घेतली। छापा कारवाईपूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून 4 पथकं तयार करण्यात आली। पंच, वजन काटाधारक व फोटोग्राफर यांच्या उपस्थितीत सकाळी 11:30 वाजता एकाच वेळी हॉटेल जय बाबारी, जय माता दी ढाबा अँड रेस्टॉरंट आणि रामदेव बाबा हॉटेल इथे छापा टाकण्यात आला। या कारवाईत भल्ला भरवाड, गोपाळ रघु भरवाड आणि लाला भांगू भरवाड सर्व राहणार चारणपाडा, पळासनेर, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे यांच्या ताब्यातून गांजाचा चुरा, सुकलेला गांजा, अफूची पावडर, डोडा व अफूच्या बोंडाचे तुकडे असा एकूण 224 किलो 699 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आला। या मुद्देमालाची किंमत सुमारे 37,45,965 रुपये इतकी आहे। या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल शेखर बागुल यांच्या फिर्यादीवरून शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली। या सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुनील वसावे करतात। कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील वसावे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज कचरे, पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार, पोलीस ठाणे अंमलदार शेखर बागुल, राजू डिसले, संतोष पाटील, शिवाजी वसावे, कृष्णा पावरा, जयेश मोरे, अल्ताफ मिर्झा यांनी केली। या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। अंमली पदार्थ विक्रेत्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। दिनांक 18/3/2026 रोजी आम्हाला बातमीदाराकडून बातमी मिळाली होती की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर पळासनेर गावाच्या हद्दीत काही हॉटेल आणि ढाब्यांवरती अंमली पदार्थाची विक्री व साठवणूक केली जात आहे। त्यावरून आम्ही माननीय पोलीस अधीक्षक सरांना सदरची माहिती देऊन त्यांच्या परवानगीनंतर छापा कारवाईसाठीची आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून सोबतच्या अधिकारी आणि अंमलदारांसह 2 पंचांना घेऊन छापा कारवाई केली असता हॉटेल जय बाबारी, हॉटेल जय माता दी आणि हॉटेल रामदेव बाबा अशा 3 ठिकाणी आम्हाला एकूण 224 किलोग्रॅम वजनाचा सुखा गांजा, काही अफूची पावडर त्याला डोडा म्हणतात आणि काही गांजाचा चुरा असा अंमली पदार्थ मिळून आला। त्याची बाजार मूल्य 37,45,965 रुपये असे आहे। या 3ही ठिकाणावरून आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सदर गुन्ह्याचा तपास PSI सुनील वसावे करत आहेत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे सर आणि SDPO सुनील गोसावी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तसेच PSI सुनील वसावे, PSI कचरे, PSI मिलिंद पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शेखर बागुल, राजू डिसले, सुनील पाठक, अनिल चौधरी, कृष्णा पावरा, दिनकर पवार, स्वप्नील बांगर, विजय ढिवरे, बडगुजर, शिवा वसावे, जयेश मोरे, चालक आमचे अल्ताफ मिर्झा, इसरार फारुकी अशांनी केले आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, सांगवी, शिरपूर।